नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण छान अशी रेसिपी बघणार आहोत रानमेवाची। तिच्यामध्ये मी मुगाचे सोले घेतलेले आहे, हिरव्या दाण्याचे, थोडंसं कोथिंबीर, जिरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मी ही मिरच्या भाजून घेते आणि त्यामध्ये सोले पण भाजून घ्यायचे आपल्याला, मुगाचे दाणे। मराठी आपण आमच्याकडे त्याला सोले असे म्हणतात, ते मुगाचे दाणे पण म्हणू शकता। मग त्यामध्ये जिरं घालायचं आणि लसूण आणि कोथिंबीर टाकून आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे। वाटण वाटत असताना आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटायचं आणि जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं। नंतर मग फोडणीसाठी एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घालायचं। तेलाचं प्रमाणही कमीच ठेवायचं, या भाजीला तेलाचं प्रमाण कमी लागते। आणि मग त्यामध्ये लसणाचे तुकडे घालायचे। लसणाचे तुकडे थोडे शिल्लक घालायचे, त्याला छान अशी चव येते। मग लसणाचे तुकडे लाल झाल्याच्या नंतर त्यात थोडीशी हळद घालून वाटलेलं वाटण घालायचं। पाण्याचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता। आपल्याला थोडीशी घट्ट लागली तर घट्ट ठेवू शकतो, थोडीशी पातळ लागली तर थोडीशी पातळही करू शकतो, पण थोडीशी घट्टच ठेवा, चांगली चव येते। आता मग त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालू चवीनुसार आणि कोथिंबीर घालू। अशी छान आपली सुंदर भाजी तयार झालेली आहे। भाजी उकळा येईपर्यंत मी आता भाकरी करून घेते। भाकर आणि ज्वारीची भाकर आणि मुगाची ही दाण्याची भाजी सुंदर अशी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा।